नमस्कार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो, मी वसीमाताई तुमच्या हक्काचं चॅनल वसीमा काजी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तायांनो, शनिवारचं माझं वचन असतं मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतेच आहे. तरी पण थोडा उशीर झाला की माझ्या तायांचे मेसेज फोन येतात. मी धन्य होते आणि मी व्हिडिओ काढते आणि मला आनंद पण होतो की माझ्या ताया माझी आठवण काढतात. अरे रे रे, नवीन संघटना मॅनेज झाल्या वाटतं सगळ्या. सुट्टी कशी काय नाही मिळाली? मेची सुट्टी करून देणार होते आपल्याला, एवढा दावा ठोकला होता. आणि दुसरं म्हणजे अजून काय एक खूप मोठं वचन होतं की एकतर सुट्टी मे महिन्याची पूर्ण घेऊन देणार, सुक्का खाऊ करून देणार, मंत्र्यांशी बोलणं झालं, हे ते लवकरच मॅनेज झालं बाबा नवीन संघटना. जुन्या संघटनाला 40 वर्ष लागली, नव्या संघटना तर लवकरच मॅनेज झाल्या. कशी काय सुट्टी नाही झाली मे महिन्याची पूर्ण महिन्याची? का 15-15 दिवस सेविका मदतनीसला काम करावं लागते? मी त्यानं तुम्हाला आधीच बोलले होते ना, हा निर्णय नाही होणार लवकर. खूप संघर्ष करावा लागणार आहे आपल्याला, लढावं लागणार आहे आपल्याला, खूप लढावं लागणार आहे ह्याच्यासाठी. आणि कोर्टाची वगैरे कामं असतात ते आरामात होत असतात. आपण आधी लेटर देतो, पत्रक देतो, तोंडाने बोलतो, मग निवेदनं देतो, मोर्चा काढतो, नाही ऐकलं तर कोर्टात जातो. जसं FRSसाठी कोर्टात गेलेलो आहोत, शासकीय दर्जासाठी कोर्टात गेलेले आहेत, तसं आपण कोर्टात जातो. कारण कायदा आणि न्याय आहे आणि आपण संविधानावर चालणारी लोक आहेत. आता उठ दुपारी घे सुपारीसाठी लोक जे आहेत ना, ते उगच हवेत बड नुसतं. मी तुम्हाला काही असू द्या, मला किती कुणी ट्रोल करू द्या, माझ्या लोक बोलू द्या, बाहेरचे बोलू द्या, मला काय फरक पडत नाही. मी तुम्हाला खरीच माहिती देणार. मे महिन्याची पूर्ण महिन्याची सुट्टी आपल्याला भेटलेली नाही. 15 दिवस मदतनीस, 15 दिवस सेविकांना कामं करायच्यात. पण मी त्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया देते. 10 तारखेपर्यंत वजनं फिजनं सगळ्या भरा आणि सेविका मदतनीस घ्या सुट्टी, 15 दिवसाची सुट्टी. ठीक आहे. आता त्यांनी केलीच नाही तर ह्या मे महिन्यात तुम्ही डोका पडलं तरी काय नाही होणार. मी तुम्हाला लिहून देते, नाही भेटणार सुट्टी. मग अंगणवाडीची वेळ लवकर आहे. उन्हाच्या वेळेत मुलांना बसवू नका. कुणाच्या मुलांना काय झालं तर आपल्याला तो शाप लागेल. त्यांना काय फरक नाही पडणार, गरिबावरच त्यांनी जगत आहेत. दुसरा मुद्दा, डायरेक्ट स्पर्श प्रणाली झाली की पूर्ण मानधन अकाउंटला येणार होतं. अर्धं आलं आणि अर्ध्यासाठी आता किती तारीख झाली, का नाही आलं? मोठ्या बाता करणारा धरा जरा, तुम्ही प्रश्न विचारा जरा. मित्राची कधी खोटी माहिती तुम्हाला देत नाही. अजून लाडक्या बहिणी थोड्याफार बात करतील, मग ते पैसे उरतील, मग देतील आपल्याला. अहो काही समजत नाही का? वेडेपिडे आहेत का हो आपण? एक तर आधी बोलते संघटनाविषयी का बोलतं अहो बोलावंच लागतं. एकतर संघटनेचं मतदान होतं आणि तिथं अध्यक्ष वगैरे सर्व पदाधिकारी ठरतात. मी उठले आणि मी काय काम केलं असं काही नसतं बरं का तायानं. म्हणून तसल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. परत सांगते, जीपे करायचं नाही कोणाला. आपल्या हक्काचे मेहनतीचे पैसे आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. परत तो प्रश्न कमेंटमध्ये का विचारता? मे महिन्याची सुट्टी झाली का? नाही झाली. पूर्ण मानधन एकत्र आलं का? नाही आलं. आता स्पर्श प्रणाली चालली होती ती सगळी करून दिली कशी तरी पण नाही आलं. आता कोणती प्रणाली राबवायचं तेच नाही समजत आपल्याला. तायानो, हातात ना पदरात जाऊ नका बाजारात. ठणठण गोपाल आहे शासन, यांच्याकडे पैसेच नाहीत. दाजींना महागाई वाढवून लाडकी बहिणीला 1500 देऊन येडं बनवतात. पण यांच्याकडे लक्ष देऊ नका, आपली कामं करा. कुणी 2 पैसे कमवायला सुरू केले. आज मी चेक कॅश करून आणला तायानो, एक्स्ट्रा काम करते. अंगणवाडीच्या नंतर करते. रविवार माझ्या हक्काचा पूर्ण दिवस करते मी काम. सगळी आपण अंगणवाडीत आहेत, सगळी लोक तर अंगणवाडीत नाहीत ना. गरीब बायका आहेत, बचत गटाचे. आम्ही मसाला मेकिंग वगैरे सुरू केलं आहे, आम्ही मुखवास सुरू केलं आहे. तर मी सगळं सांगते महिलांना फोनवर वगैरे, ते करतात आणि 4 पैसे कमवतात. आम्हाला आता आम्ही पुरणपोळ्याची ऑर्डर पूर्ण केल्या आमच्या महिलांनी. परत ह्याची ऑर्डर पूर्ण केली, करंज्या बनवून दिल्या. असे आम्ही सगळं सुरू केलं आहे. 10 बचत गटांना मिळून एक वस्ती तर संघ फेडरेशन रजिस्टर केलं. त्याच्यात आम्हाला पैसे भेटले सरकारकडून, अर्धे आम्ही लावले आणि आता सगळी कामं सुरू केल्या. तर तसं काही ना काही करा.
काही ना काही केलं पाहिजे. जुगाडू व्हावं, जुगाड करायचा. जीवनात जुगाड केल्याशिवाय काय होत नाही. दे रे हरी पलंगावरी भेटत नसतं. पलंगावरून उचलावं लागतं आपलं आणि फिरावं लागतं तायांनो, असं काय होत नाही. म्हणून अंगणवाडीची ड्युटी ही 3 तासाची ड्युटी करायची. बाकीचा आपला वेळ आहे, आपण समाजात असतो. अंगणवाडीत दिवसभर बसलो आणि संध्याकाळी लाभार्थ्यांचे फोन आले तर आम्ही फोन घेत नाही का? घेतो, माहिती देतोच. 24 तास ॲम्ब्युलन्ससारख्या वाव 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 माझ्या भगिनी काम करतात. ॲम्ब्युलन्सला ती लाल बत्ती असते, आमच्या महिलांना गुलाबी, सगळे गुलाबी ॲम्ब्युलन्स आहेत. आपण 24 तासासाठी हेल्पलाईन असते ना. कुठे बोलले 24 तासाची हेल्पलाईन कुठे? अंगणवाडी. असं. पण तुम्हाला काय सांगते, हे सरकार का मजबूर होतं शासन सगळी कामं आपल्याला द्यायला? कारण लोक आपल्यावरच विश्वास ठेवतात. ह्यांच्या लोकांवर कोणी विश्वासच ठेवत नाही. ते आत्ता बोलतात 15 लाख देणार आहे, 15,000 सुद्धा देत नाहीत. 1500 अकाउंटला आले, ते पण अर्ध्या लोकांची बंद केलं. कोणती योजना आपल्याकडे आली लाभार्थ्यांना सांगताना, हे बघा मी सरकारची मानधनी सेवक आहे, तुम्हाला गहू आले गहू देणार, तांदूळ आले तांदूळ देणार, खिचडी आली खिचडी देणार, पैसे अकाउंटला तुमच्या येणार आहेत, सरकार बोलले फॉर्म भरणार, पण मी काय तुम्हाला कुठून काही आणून देणार नाही, हे स्पष्ट करा. मी तर कधी कधी खूप पालक अग्रेसिव्ह होतात ना, त्यांच्याकडून लिहून घेऊनच त्यांचा फॉर्म भरते. आता मातृवंदनाचे 1-2 फॉर्म भरले, त्याच्यात लिहून घेतलं मी, पैसे आले किंवा नाही आले तुमची जबाबदारी. हे काय माझ्या घरचं नाही आहे, हे प्रधानमंत्री मातृवंदन योजना आहे. माझ्या घरची काय नाही, मी काय तुम्हाला देत नाही. मी तुमच्या पोरांना शिकवेन. मी तुमच्या पोरांना एक वेळची भाकर नाही देणार, पण जीवनभर भाकर कशी कमवायची ते नक्की शिकवेन. पण माझ्या अंगणवाडीत पोरांची गर्दी असते, टेन्शन नाही. सगळ्या महिला येतात घ्यायला जायला. अहो पोरं आली, अर्धी माहिती भेटते, बायका न्यायला आल्या, अर्धी माहिती झालं, घरबेटी होतं, सगळीच काम होतं. दिवसभर थांबायची गरज काय? उगाच जायचं निघून. सुपरवायझर अंगणवाडीच्या नंतर वेळानंतर 1:40 नंतर सुपरवायझरला आपल्याला येऊन शोधायचे आपण कुठे आहोत. फोनवरून शोध नाही घ्यायचा आहे आपला. फोनवरून बोलायचं, मॅडम एरियात या, ती बाई येऊस तर तुमच्या घरी जायचा वेळ होता, निघून जायचं. समजलं, घाबरायचं नाही. उन्हाळा आहे, स्वतःची काळजी घ्या. मुलांबाळांबरोबर घरात राहून पोराबरोबर एन्जॉय करा. आता मी तर सुट्टीत जाणार आहे, मस्त मजा करणार आहे, गावी वगैरे जाणार आहे. फिरा, मजा करायला जास्त पैसे लागत नाही. आम्ही एका झाडाच्या खाली जाऊन जेवतो घरच्याच भाकरी लावून, त्याच्यातसुद्धा मजा आहे. काय खूप मोठ्या हॉटेलला जाऊन 5 स्टारमध्ये राहून आणि स्टेटस टाकलं म्हणजे मजा नसते. आपल्या मैत्रिणीचा घोळका त्याच्याबरोबर बसून स्वतःमध्ये एन्जॉय करणे, ह्याला मज्जा म्हणतात. किती मज्जा येते, सगळं निघून जातं टेन्शन. आम्ही रोज दुपारी 1:30 वाजता मैत्रिणी मिळून जेवतो आणि मग कामं करतो दुसरी. असं मिळून जेवायचं. थोड्या भाज्या शरीराला, 4 महिला बसल्या तर 4 भाज्या एक्स्ट्रा येतात, वेगवेगळ्या भाकऱ्या चपात्या येतात. मस्त खात जा, काकडी बिकडी. आता जरा शरबत वगैरे करून प्या, निंबू पाणी प्या, थंड राहा. आधीच तर आपल्या डोक्यात कचरा भरला आहे सरकारने, जरा ऊन लागलं की पेटन. आणि तुम्हाला सांगते, हाय अलर्ट जारी केलं आहे महाराष्ट्रामध्ये. खूप उष्णता वाढणार आहे. डोक्यावर पदर घ्या, गार पाण्यात जरा कपडा भिजवा, डोक्यावर ठेवा. गावात खूप ऊन असतं तायांनो. तुम्हाला काय झालं, तब्येत बिघडली तर तुमच्या पोरांना बघायला कोण नाही. ह्या वयात आपल्या नवऱ्याला दुसरी बायको कोण देणार नाही. पोरांना ती आली तर बघणार पण नाही. आपलं काय झालं बरं वाटतं. म्हणून स्वतःला सांभाळा, स्वतःवर प्रेम करा. मी 10 वेळेस म्हणते. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोष्ट सांगितली होती त्या बाईची आणि मुलाची. ती बाई कोण आहे आणि ती मुलगा कोण आहे तुम्हाला समजलं का? समजलं आहे सगळ्याला? कमेंटमध्ये टाकलं पण मला तुम्ही सगळ्यांनी. मग येड्या बनवू नका. अंगणवाडी सेविका मदतनीस खूप हुशार आहेत. आता काल परवा दिवशी ते मिस कॉल कुणी केलं. अरे त्यांनी ग्रुपमध्ये सुपरवायझरना वरून ऑर्डर आला, CDPOना मंत्र्याचा, आयुक्तालयातून आलं. तर त्यांनी लगे बोलले हे कार्यक्रम करा, नारी शक्ती वंदनला सपोर्ट करा आणि ह्याच्यावर फोटो टाका, सह्या द्या आणि मिस कॉल करा. तुम्ही कुणी प्रश्न केला का हा कार्यक्रम कशासाठी आहे? पोषण पखवाडामध्ये ह्याचा काय अर्थ आहे? त्याच्यामध्ये काय महिलांना वाटायला काय 5-5 किलो धान्य आलं होतं का? कसं आहार म्हणून अंडी केळ्यांचे पैसे आले होते, मग तुम्ही सह्या घेतल्या, पटकटन मिस कॉल दिला. जरा डोकं चालवायचं, विचारायचं प्रश्न. का द्यायचं आम्ही मिस कॉल? कशासाठी आली माहिती? आम्ही तर नाही केलं. विरोध करायचा असलं सगळ्या गोष्टींना, पण काय नसतं करत.
आपण मानधनी आहात, आपली नोकरी कोणी जात नाही. आपली नोकरी गेली तर सुपरवायझरची जाते, सुपरवायझरची गेली की CDPOची, आणि वरी त्यांना जास्त प्रश्न विचारतात, आपल्याला काही नाही. पण एवढं घाबरत जाऊ नका. पटापट पटापट महिलांनी मिस कॉल दिले, फोटो घेतले, सह्या घेतल्या आणि ग्रुपला धडधड धडधड धड टाकले. आता 2 लाख कर्मचारी महाराष्ट्रात आहेत, त्यांच्यापैकी 1 लाख कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम मिस कॉलचा केला. बाकीच्यांना पण करावा लागतो ना. थोडं विचार करता का? सुपरवायझरचा मेसेज आला म्हणजे काय ते आधी आकाशवाणी यायची बघा वरून, ते आकाशवाणी नसते. त्यांचं काम असतं फॉरवर्ड फॉरवर्ड फॉरवर्ड, चला पुढे. गाडीत बसमध्ये जास्त गर्दी झाली तर कंडक्टर काय म्हणतो, पुढे चला. तसं ते मेसेज असतात हो. एवढं कशाला लक्ष देता आणि कशाला काय पण करून देता? नाही करायची. सगळी योजना बाह्य कामं करायची नाही. आपली योजनेतली काय काय कामं आहेत, सकाळी येणे, अंगणवाडी ओपन करणे, ते डबडं मोबाईल हातात घेतलं तर आता वाजवावंच लागेल कारण आपण घेतलं ते. आणि मग अंगणवाडी ओपन केली, मुलांना नाश्ता केला, प्रार्थना, गाणी, गोष्टी केली. मग जे जेवण आहे गावी तुम्ही शिजवून करता ते आमच्याकडे आयता येतं, ते जेवण मुलांना द्यायचं, त्यांना अर्धा खाऊ द्यायचा आणि अर्धे घरी नेऊ द्यायचा. आणि मग ते मुलांबरोबर ॲक्टिव्हिटी करून मुलांना सोडायचं. झालं. हे आलं आहार आणि पूर्व प्राथमिक शिक्षण. दुसरं काय करायचं आपल्याला? दुसरी सेवा काय आपली? गृहभेटी. मग गृहभेटीला आता आपल्याकडे सगळ्यांचे मोबाईल नंबर आहेत, व्हॉट्सअप आहे, हे आहे ते आहे. ग्रुप करा ना सगळं, त्याच्यात मेसेज टाका. आता उन्हात फिरू नका, ग्रुपमध्ये मेसेज टाकायच्या, माहिती मागवायची, देतात पालक. अहो आपला थोबडा रोज बघतात पालक, का आपल्याला ओळखत नाहीत का? आपल्याला माहिती देतात. दुसऱ्या नेता मंडळी खोटं वगैरे बोलतात म्हणून त्यांना माहिती देत नाहीत, आपल्याला देतात. मला तर सगळेचे सगळे आधार कार्ड, राशन कार्ड, पॅन कार्ड पिशवीच सोडून जातात पालक. विश्वास आहे त्यांचा आपल्यावर, आपण रोज जातो, त्यांना खोटं नाही बोलत आपण. तर झालं पूर्व प्राथमिक शिक्षण, आहार, गृहभेटी. त्याच्यानंतर काय आपल्याला? संदर्भ सेवा. बरोबर. कोणी आजार असले काय असलं जा बाबा दवाखान्यात. त्याच्यानंतर आपल्याला काय आहे? वजनं घ्यायची, उंची वगैरे ते सगळं भरायचं. त्याच्यानंतर काय आहे? पूर्व प्राथमिक शिक्षण झालं, आरोग्य व आहार झालं, संदर्भ सेवा झाली, गृहभेटी झाली, अजून हे झालं, वजनं झाली, ग्रेडेशन झालं, वजनं हाईट सगळी झाली. मग FRS नवीन ॲड झाले, ते झालं. डोकेदुखी. अजून आता एक नवीन आलं आहे ते मातृवंदनाचे फॉर्म भरा, त्याच्यामध्ये आबा आली, आम्मी आली, चाचा चाची सगळंच आलं आहे. काहीच नाही आपल्याला ठेवलं, सगळी कामं करायची. आपल्या 6 सेवा आहेत ज्या योजनेत आहेत, त्या 6 सेवेच्या नंतर जे करतो आपण ते समाजसेवा आहे. तर समाजसेवा पण कितपत करायची? खूप चांगल्या चांगल्या गोष्टी ताई म्हणेल सांगते. तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची, ही मदत आपण सुपरवायझरला करतो आहे. नंतरची कामं करून ती त्यांची कामं आहेत, आपली कामं नाहीत. त्यांना प्रमोशन होतं, त्यांची वाहवा होती स्टेजवर, त्यांना टाळ्या पाळ्या, प्रकल्पाचं त्यांच्या नाव होतं, आपलं नाव नाही होत. आपण सैनिक आहोत. हारलं जिंकलं तर राजा जिंकला, हारला असतं, सैनिकाचं काय नसतं. तर सैनिकाने सैनिकासारखंच वागा ना. कशाला वजीर बनायचं आणि फजिती करून घ्यायची. म्हणून फक्त मॅडम मला चांगलं बोलतात, चांगलं बोलणारच ना. तू तेवढ्या कामाची बाई म्हणून तुला चांगलं बोलणार. त्यांना काम येत नाही, त्यांना उभं करतात का? बघा जरा. झाल्या 6 सेवाशिवाय आपण 7वी सेवा द्यायची नाही. त्याचं पत्रक आहे माझ्याकडं, कुणाचं? आयुक्तालयाचं. तुम्हाला पाठवते ग्रुपला, तुम्ही वाचा. दाखवायचं सरळ. बघा 10:30 ते 5पर्यंत आम्ही फुल बिझी आहोत. मग तुमची कामं कधी करायची? आणि करतो ती सेवा आहे, बरोबर. आणि सेवेमध्ये मानधन म्हणून 2 पैसे भेटतात आणि त्यांना खरंच पैशाची गरज आहे तर त्यांनी करावं. पैसे भेटतात तर करायला काय? कुणाची धुनी भांडे करायला जायचं नाही. मागच्या वेळेस पण बोललेले मी तुम्हाला, बरोबर आहे का नाही? करायला काय हरकत आहे? ज्या इथंच राहतात, स्थानिक आहे, ते कुठं सुट्टीच जाणार नाही. 2 पैसे भेटतात तर करा. ती जनगणना असू द्या, सर्वे असू द्या. कारण हे आहे ना, तुम्ही 1-2 जणी, 10 जणी, 20 जणी विरोध करून चालणार नाही. 550 संघटना झाल्यात, त्यांचं एकत्रीकरण स्वतःचंच होत नाही आहे. तर आपल्याला काय एकत्र करतील? जे उठतंय ते 500 लोकांना, 200 लोकांना घेऊन संघटना काढते, 100 लोकांना घेऊन संघटना काढते. मग ह्या सगळ्या 50 संघटना एकत्र बसून जोपर्यंत सरकारला बोलणार नाही, आपलं काही होणार नाही, तुम्हाला सांगते. म्हणून संघटनात पण सभासद होताना कोणत्या संघटनेत व्हावं? तुम्ही कृती समितीमध्ये आहात का? कृती समितीमध्ये आहात, ठीक आहे. कृती समिती दिल्लीपर्यंत तरीच पोहोचली. हे बाकीचे आता झुडपं आलेत, खुडूक ती काय करतात? आणि मी कुणाचं नाव घेत नाही,
आणि घेईल वेळ आल्यावर. आमच्यातलेच गद्दार आहेत खूप आणि आम्हाला त्याची भीती नाही. आम्ही फक्त काम करतो. आमच्या अध्यक्षांची, आमच्या चिटणीसची आम्हाला तशी शिक्षण आहे. बाळगोपाळावर अन्याय होऊ द्यायचा नाही आणि कामं व्यवस्थित करायचे, मग संघटनेकडे यायचं. संघटना अंगणवाडी आहे म्हणून आहे, म्हणून आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो असे आमचे अध्यक्ष बोलतात. म्हणून आमच्याकडे असलं काय नाही. अध्यक्ष निवडायचा हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर असतो. पदाधिकारी निवडायचे. प्रत्येक वर्षी त्याची कार्यकारिणी सभेची मीटिंग झाली पाहिजे, त्याच्या पुढं आलं पाहिजे. मी बघा सभा झालेली वगैरे प्रत्येक वर्षीचे व्हिडिओ वगैरे फोटो सगळं पाठवते तुम्हाला. आणि ग्रुपमध्ये आम्हाला प्रश्न विचारून ही मीटिंग ह्या तारखेला ठेवायची का, सगळ्यांच्या सवलतीप्रमाणे ठेवली जाते. सगळ्यांचे विचार बोलण्याची संधी असते. दिवसभर आमचा जेवण खाऊन हॉल बुक असतो सगळ्यांना. आणि आमच्या महिला पदाधिकारी कोणी घाबरत नाही. जे चुकलं ते धडाधड बोलतात आणि तिथे करेक्शन करून घेतात. असतात 4 माणसं असली की 4कडून 4 चुका होणार, 4कडून चांगलं होणार. चुका मंजूर करून, मान्य करून त्या सुधारून आम्ही पुढं जातो. मी बोलली मी राजा नाही आणि सगळी प्रजा नाही. लोकशाही चालली आहे, दडपशाही नाही. तर एक माणूस काम नसतो करत. संघटना म्हणजे पूर्ण टीम काम करावी लागते ती. म्हणून तुम्हाला कुठं सभासद व्हायचा, कुठं जीपे करावं हे तुम्हाला डोकं पाहिजे. जर कुणीच काय नाही दिलं आपल्याला तर मग काय करायचं आहे तिचं, बरोबर आहे का नाही. असो, गोष्ट राहिली मध्येच. तर मदत कुणाला करायची आज तुम्हाला ती गोष्टीच्या माध्यमातून कळेल. काय असतात माहिती आहे का, एक उंदराची पिल्लं गटारीमध्ये पडलेली असतात आणि ती खूप गटरांनी चिघळलेली असतात, कापत असतात. मग तिकडून एक घार जात असते, उडत असते. ती घार बघते बिचारी पिल्लं कशी झालेत आणि त्यांना येऊन ती असं म्हणजे आपल्या पंखामध्ये घेते, ऊब देते, स्वच्छ करते. दुसऱ्या दिवशी सकाळी पिल्लं गेली निघून, चांगली झाली उंदराची पिल्लं बरं का. आणि ती घार उडायला जाते, तिला उडायलाच येईना. कारण तायानं ती उंदराची पिल्ली होती आणि त्यांनी तिची सगळी ते पंख कुतरून काढले. शेवटी उंदरानं कुठेही सोडला, ती काय करणार आहे. त्यांनी उपकार ठेवला काय आणि जीव वाचवला आपल्या घारीनं? नाही, त्यांनी काय केले, तिचे पंख कुतरून काढले. म्हणून मदत कुणाची करायची हे सुद्धा आपल्याला शिकलं पाहिजे. त्याच जागी जर वाघ असता, वाघाची पिल्लं असती, त्यांनी असं केलं असतं नाही. जीवनात वाघ आपण जन्मताच वाघ असतो. मग लोक आपल्याला चिडून माकड करतात. त्याच्यानंतर आपण गाढव होतो, जे येईल ते घेतो. हे वजन मला द्या, हे दुःख मला द्या, हे द्या, मी सहन करेन, मलाच द्या. आणि गाढवाचं जीवन जगत असतो. म्हणून गाढव सोडा आणि वाहक ठेवा जीवन. एकच डरकाळी फोडले की जागेवर गार झाले पाहिजे. काय बोलती नो बोलून ही लय आगाव आहे. असू द्या, ती ऑफिससाठी आगाव आहे पण आमच्यासाठी चांगले आहे ना. मला बोलणारे लय आगाव आहे, उलट उत्तर देते. हे मी कायद्याने बोलते, संविधानाने चालते. कोण आगाव नाही ना, कोण उत्तर देत नाही. आणि ते मोठेमोचं काय टेन्शन घेता. मॅडमने आपल्याला मेमो दिला की दुसऱ्या दिवशी मोमो द्यायचा खायला त्यांना नेऊन. कडे घाबरायचं नाही हो, त्यांची पण नोकऱ्या असतात, त्यांना वरून प्रेशर असतो की ते आपल्याला खाली पाठवतात. प्रेशर झालं, एवढं सिरियस होऊ नका अंगणवाडीच्या कामाला घेऊन. काय नाही, पोरात बसा, शिकवा. आईवडील येतात, पोरं येतात, आजी आजोबा येतात, सगळी माहिती अंगणवाडीतच मिळून जाते. शक्यतो पालकांना अंगणवाडीत बोलवायची सवय लावा. तुम्ही घरी परिस्थिती बघायला जायची त्यांच्या. तुम्हाला काय तिथं सर्वे नाही करायचं तिच्या घरात काय आणि काय नाही. त्या मुलाविषयी, त्या आईविषयी, गरोदर मातेविषयी, स्तंदाविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही फोनवर घेऊ शकता, पालक आले तिथे घेऊ शकता. तिच्या घरातच जाऊन तिच्या चुलीजवळच बसून तिला माहिती ज्याची गरज नाही. ठीक आहे, एखाद्या बाईची डिलिव्हरी झाली, ते स्तनपान बरोबर होत नाही, कोणी जोखमीची अवघड माता आहे, काही किशोरवयीला सल्ला द्यायचा, तुम्ही गेलात, ठीक आहे. उठ सूट गावात फिरत उन्हात बसू नका. तुमचा जीव आहे शेवटी, बरोबर आहे का नाही. म्हणून स्वतःची काळजी ठेवायची तयार. आणि हे बघा हळूहळू चालणार आहे, कारण आर्थिक बजेटमध्ये
महिला बालविकास प्रकल्पासाठी किती बजेट टाकलं आहे हिशोब करा तुम्ही. मानधना एवढं सुद्धा बजेट नाही त्यांच्याकडे, तर ते आपल्याला कुठून देतील तायांनो? थोडा विचार नको का करायचा? कुठून येणार आहे पैसे? कुठून येणार आहेत? कोण देणार आहे? कशासाठी देणार आहे? का पगार वाढ करतील? याचा सगळा विचार करा. कामं खंडीवर आहेत, पण 10 वाजता काम दिलं की तुम्ही 12 वाजता करून देता. त्यांचं नडतंय कुठं? थोडं थांबत जा. कोणतंही काम आलं ऑफिसकडून 1 दिवस थांबत जा, त्याच्यावर काही ना काहीतरी तोडगा निघतो. 10ला काम आलं की 11ला करून देत जाऊ नका. जरा 1 दिवस थांबायचं पूर्ण. गोडीत बोला, मॅडम समजलं नाही, हे काय आहे समजावून सांगा, असं तसं. नाही नाही नाही, माझा पहिला नंबर आला पाहिजे. हो बाई, तुला तिथं ऑस्कर अवॉर्ड देणार आहेत बोलून, तुला पद्मश्री देणार आहेत. काय नाही, तू जर पहिली माहिती टाकली की मग तू सगळ्यांची माहिती गोळा कर आणि सगळ्यांना शिकव. इथं पहिलं यायचं नाही, इथं शेवटी राहायचं. अंगणवाडीमध्ये मानधनाला पुढं राहा, योजनाबाह्य कामाला मागं राहा. टेन्शन घेऊ नका, काय होत नाही. होऊन काय होणार आहे? याच्यापेक्षा काय वाईट होणार आहे आपलं अजून? एवढं तर सगळं झालं ना, याच्यापेक्षा अजून काय होणार आहे हो? उस मोड़ से भी हम गुजरे हैं, जिस मोड़ पे सब लुट जाता है, लुट जाता है. पेन्शन नाही, घरी गेल्या. शासकीय दर्जा नाही, गप बसल्या. याच्यापेक्षा काय वाईट होणार आहे अजून? कशाला घाबरायचं आहे? मस्त जीवन जगा, मस्त कैऱ्या बिऱ्या खा जरा आता, म्हणजे तर उकडं त्यांनी उष्णता कमी होते. कैऱ्या वगैरे खायच्या जेवणांबरोबर. मज्जा करा, मस्त राहा. द्या सोडून टेन्शन. चमकवा चेहरा आपला, मस्त राहा. ते खेळ बंद करा. ऑफिस संघटना मास्टरवाली तू मी खो. काय माहिती का, एक संघटना दुसऱ्या संघटनाला खो देते, ती संघटना तिला खो देते. खो खो चाललाय हा सगळा. कबड्डी खेळायची तायांनो. टांगडं धरलं की फट्टीकडे गेलाच नाही पाहिजे, फरफडत आणायचं. ती कबड्डीची वेळ येत असते एकत्रीकरण केल्यावर, आत्ताच नाही. म्हणून टेन्शन घेऊ नका. व्हिडिओ जास्ती मोठा नाही करत, कारण काय माहितीच नाही आहे माझ्याकडे. ना शासकीय दर्जा झाला, ना एप्रिलमध्ये पेन्शन पास झालं, ना पूर्ण मानधन आलं, ना तर आपलं हे अजून काय मे महिन्याची सुट्टी नाही झाली मान्य, काहीच नाही झालं. मग माझ्याकडे माहिती काय? पण जी मी तुम्हाला हे दिली, टिप्स दिल्यात, जीवनात उपयोगी पडतील, माझ्या उपयोगी पडतात म्हणून तुम्हाला पण दिल्यात. म्हणून मार्गदर्शन नका समजू. आपल्या बहिणींकडून प्रेम आहे तुमच्यासाठी. उन्हाळ्यात एकही माझी बहीण आजारी नाही पडली पाहिजे, काळजी घ्या स्वतःची. ते टपरं थंड ठेवा. काय नाही, आपले पालक, आपले बालगोपाल, आपली लोक आपल्यावर विश्वास ठेवतात. आपले लाभार्थी आपल्यासोबत आहेत आणि म्हणून आपल्याला काही होणार नाही. आशीर्वाद आहेत सगळ्याचे. काय गरज आहे हो माणसाला? 2 वेळेची भाकरी तुकडा सगळं सोडून गेले मोठी लोक. बरोबर आहे का नाही? कशाला एवढा विचार करताय? पूर्ण महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर आपल्या छत्रपती शिवाजीराजांचं नाव आहे आणि भाकरीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे आणि ह्या पूर्ण देशाच्या मिसाईलवर डॉक्टर अब्दुल कलामांचं नाव आहे. माझे आवडते 3 छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर अब्दुल कलाम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ह्यांच्या मागे चालायचं आपल्याला. ही सगळी आलेली काय आहे ती? कशासाठी हापापले येते? सत्तेसाठी, पैशासाठी, भ्रष्टाचारासाठी. सगळं दिसून येतं आहे. आपलं स्वतःचं नाव व्हावं म्हणून मरावं लागतं, शूरवीर व्हावं लागतं आहे. आंबेडकरांचं कधी नाव झालं, शिवाजी महाराजांचं कधी नाव होतं आहे, अब्दुल कलामचं कधी नाव होतं आहे. आणि ह्या नावामध्ये जर कोणतं नाव ॲड करायचं असलं तुम्हाला तर सिंधुताईचं ॲड करा. सिंधुताई सतपाल किती छान महिला होती, किती चांगलं काम केलं. काय मानधन होतं का हो? काय खाऊ शिजून येतं का तो? काय दुसऱ्यांच्या मुलासाठी भीक मागून खाऊ घालणारी बाई आणि किती शिक्षण करणारी, किती मुलांना सांभाळणारी. बालसंगोपन त्याला म्हणतात. बरोबर आहे ना? चला आनंदित राहा. भेटूया. काही एकसुद्धा मान्यता मान्य आपली झालेली नाही.
काही संघटना दिल्लीला गेल्यात असे बोलतात वगैरे. माझ्याकडं एवढीच माहिती आहे, याच्यापेक्षा काही दुसरी माहीत नाही. तुम्हाला कोण ॲडव्हान्स लोक माहीत सांगते असतील तर त्यांना विचारा, मे महिन्याची सुट्टी काय नाही दिली म्हणून. आमच्या हातात आहे असं काही नसतं. हे खूप मोठं सर्क्युलर आहे, ते पास व्हायला वेळ लागणार, खूप संघर्ष करावा लागणार आहे आपल्याला. 4 जणांना पुढं आलेलं बघवत नाही, तर हे काय करणार आहेत. सगळे मिळून जोपर्यंत एकत्र होणार नाहीत तोपर्यंत आपलं काही होणार नाही. म्हणून गपचूप दुसरी कामं करा, पैसे कमवणं. असे मेसेज येऊ द्या, ताई मी आज एवढे पैसे कमवलं, हे काम केलं, हा विचार केला. खूप आयडिया, खूप कलाकारी आहे. यूट्यूबवर जा, पैसे कसे कमवायचे, लघुउद्योग कसा करायचा, पैसे नसले तर कसं करायचं, कुठून लोन काढायचं, काय काम करायचं. जे जुगाडू महिला आहेत ना, त्या कधी उपाशी राहणार नाही आणि त्याच्याकडे पैसे नाही. अहो असंच जमवते अंगणवाडीची पगार, एवढं पैसे कमवा, असा माझा सगळ्यांना आशीर्वाद आहे तुम्हाला. धन्यवाद. चला भेटूया परत पुढच्या शनिवारी. व्हिडिओ आवडल्यास नक्की सगळ्यांना शेअर करा. नाही घाबरायचं कुणाच्या बापाला, आपण आपल्या हक्काचं खातो आहे, मेहनतीचं खातं आहे, घाम गाळतो आहे. ACमध्ये नाही बसत. आपल्या काय अंगणवाडीची पोरं ACमध्ये बसणारी नाहीत, फिरणारे आहेत उन्हातानात. आपण त्यांच्या मागं फिरून आपण पण बळकट व्हायचं. काय नव्हतं आपल्याला, मस्त राहणार आपण. फक्त टेन्शन घेऊ नका लोकांचं. ही कोण येत होती लोकं आपली, काय करायचं आहे आपल्याला. आज आली सुपरवायझर, उद्या जाणार, CDPO जाणार, सगळ्या जाणार. मैत्रिणी मिळून राहा. मी तुम्हाला सांगते, मी पैशाच्या नोटा कधी गोळा नाही केल्या, मैत्रिणीच्या टोळ्या गोळा केल्या. मज्जा येते. मस्त सगळे मिळून हसायचं, दुसऱ्यावर नाही, आपापसात हसायचं. चला भेटूया परच्या शनिवारी. कोणाला काय बोलायचं ते बोलू द्या, घाबरू नका.